विसर पडला कोल्हापूर गॅजेटचा अशा प्रकारचं शाहू महाराजांनी सांगितलं. कोल्हापूरच्या मराठा समाजाची देखील मागणी. नाही, याच्यामध्ये तुम्ही जर विखे पाटील साहेबांची स्टेटमेंट बघितली असेल तर सातारा गॅजेट असेल किंवा कोल्हापूर गॅजेट असेल किंवा पुणे गॅजेट असेल, औंध काय गॅजेट असेल, या संदर्भातले जे निर्णय आहेत त्याच्यासाठीच त्यांनी 1 महिना मागून घेतलेला आहे. मला जी माहिती आहे, मी काय त्यांच्याशी थेट बोललेलो नाही, पण आपल्याच माध्यमातून जे काय आम्हाला बघायला मिळतं आहे, ऐकायला मिळतं आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की ज्या पद्धतीनं त्यांना आवश्यकता आहे त्या पद्धतीनं 1 महिना त्याचा अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेऊ असं विखे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि विखे पाटील साहेबांनी प्रसादजींकडे आम्हाला असा निरोप दिला की बाबा आम्ही सगळे हे शासन म्हणूनच शिष्टमंडळ तिथे आहोत, तेव्हा एवढ्या लांबून तुम्हाला कोणाला यायची जिथं आवश्यकता नाही म्हणून आम्ही तिथं गेलो नाही. याचा अर्थ आम्ही मराठा समाजाच्या मागण्यांबरोबर नाही असं अजिबात नाही. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पहिला जो ऐतिहासिक निर्णय घेतला होता 10% आरक्षणाचा, तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच घेतला होता. आणि आता देवेंद्रजी देखील मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण हे सगळं करत असताना आपण जो आता हाके सरांचा विषय विचारला तर त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की जे दिलेलं आहे ते ओढून घेण्याचा सरकार प्रयत्नच करणार नाही किंवा ओढून घेणार नाही, ही आमची भूमिका आहे. एकीकडे मराठा